धुळे जिल्ह्याच्या पुराच्या पाण्यातून मोटारसायकल नेणाऱ्या तरुणाला महागात पडलेला आहे। दुचाकीस्वार वाहून जाताना परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य करत या दुचाकीस्वाराचा जीव वाचवला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरलाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। तर या पावसामुळे वर्धा आणि खोनी नदीला पूर आला आहे। वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे राळेगाव ते बरुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला, तर पाटण बोरी मार्गही वाहतुकीसाठी ठप्प झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सततच्या पावसामुळे लहान मोठे 20 पेक्षा जास्त मार्ग बंद आहेत। दुसरीकडे आरमोरी मार्ग पुराच्या पाण्याने वेढलाय, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात जाणारे मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने अडकले। अमरावती रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका बसलेला आहे। भुयारी अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलं। अंडरपासमध्ये अडकलेली अँब्युलन्स ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली। सततच्या पावसानं चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय। चिखलदऱ्यात आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे। पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार सरी बरसत आहेत, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। यवतमाळकरांची तहान भागवणाऱ्या निळोणा प्रकल्पातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटात संततधार पावसामुळे उंच कड्यावरील डोंगरांवरील छोटे मोठे धबधबे खळखळून वाहू लागले। दाट धुकं, हिरवागार डोंगर, सोसाट्याचा वारा आणि दाटून आलेले ढग याची पर्यटकांना भुरळ पडली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली बुडाले। तलाठी विभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। गोंदियामध्ये पावसानं थोडीशी उघडीप दिलेली असली तरी शेतकऱ्यांची शेती अजूनही पाण्याखालीच आहे। रोवणी केलेले पर्हे वाहून गेले, तर काही ठिकाणी तळं फुटल्यानं पाणी शेतात साचून आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला असला तरी इकडे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात मात्र पावसानं ओढ दिली आहे। जिल्ह्यातील अनेक नद्या कोरड्या पडलेल्या आहेत, त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील 3 दिवसांमध्ये 3घांचा मृत्यू झालाय, तर एका बैलाचाही मृत्यू झाला। 7 घरं पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत। 265 घरांचं अंशतः नुकसान झालंय। बुलढाणा शहरातील बुलढाणा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये बनावट रुग्णांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत शल्यचिकित्सकांनी रुग्णालयात तपासणी केली, त्यावेळेला अनेक बनावट रिपोर्ट कार्ड तयार केल्याचं उघड झालंय। धाराशिवमध्ये शालेय पोषण आहाराच्या चॉकलेट्स बिस्किटमध्ये अळ्या आढळल्या होत्या। या प्रकरणात पुरवठादाराला शिक्षण विभागानं नोटीस बजावली आहे। चॉकलेट्स बिस्किटचा पुरवठा तातडीनं थांबवण्याचे आदेश दिलेत। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक घटली आहे। सध्या हळदीला 800 रुपये ते 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। घसरलेल्या दराचा हळदीच्या आवकेवर परिणाम झालाय। नांदेडच्या बिलोलीमध्ये महिनाभरापूर्वी झालेला डांबर रस्ता हाताने उखडून दाखवत एका ग्रामस्थानं निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पोलखोल केली, तर संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक इथल्या मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। अंत्यविधीसाठी असलेल्या जागेवरील पत्र्याचा शेड जळालेला आहे, त्यामुळे मृतदेहाचं दहन करताना पत्र्यातून गळती होतीये आणि नागरिक हैराण झाले। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गाची 2 ते 3 पावसातच चाळण झाली आहे। शहरातील दंडपाणेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे, यातून मार्ग सोडताना मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये बेंदूर सणानिमित्त गजा बैलाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। गजा बैलाच्या सांगड्याचा मिरवणूक सोहळा कसबे डिग्रज गावात पार पडला। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। शहरातील खड्ड्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। ठाकरे गटाकडून जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने एंट्री घेतली आहे।
राष्ट्रीय महिला आयोग देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. पुढील 3 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पंढरपुरात आषाढी वारीची सांगता होतीये. परंपरेप्रमाणे सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर इथल्या गोपाळ कृष्ण मंदिरासमोर जाऊन पोहोचल्या. या ठिकाणी भाविकांनी एकमेकांना दही दूध काला वाटला. गोपाळ काल्याच्या निमित्तानं हजारो वारकऱ्यांची मांदियाळी गोपाळपूर इथं एकत्रित झाली. जळगावच्या 40गाव तालुक्यातील गौताळा पाटणा अभयारण्यात पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे अभयारण्यात शुकशुकाट पाहायला मिळतोय. ऐन पावसाळ्यात सुप्रसिद्ध असं केदारकुंड धबल तीर्थ धबधब्यावर जाण्यासाठी बंदी आहे. परिणामी चंडिका देवीच्या पुरातन मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही संख्या घटली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. जखमी शेतकऱ्यावर मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी गणेश सयाजी बाबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. बीडच्या माजलगाव इथल्या धरणालगत माजलगाव शहरासाठी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचं काम धरणाबरोबरच ही विहीर खणली जाते. त्यामुळे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंगचाही वापर केला जातोय. त्याचे संपूर्ण परिसराला हे काम थांबवण्यात यावं अशी मागणी केली जाते. पुण्यात यंदा वादन पथकाला परवानगी नाही. महापालिकेकडे आलेले सगळे प्रस्ताव महापालिकेनं नाकारल्यावर वादन पथकाला परवानगी नाकारली आहे. चांदवडच्या राहुल घाट परिसर जेरबंद झालाय. एका पोल्ट्री फार्मजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडत आदिवासी विकास भवनमध्ये प्रवेश देण्याची मागणी केली. वाशिमच्या समोठाणा गावात स्मशानभूमी नसल्यानं गावकऱ्यांनी प्रेत ग्रामपंचायतीमध्ये ठेवत निषेध नोंदवला. तातडीनं स्मशानभूमी द्यावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली. परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान तातडीनं द्यावं अशी मागणी करण्यात आली. पुढची बातमी. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमाला केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मोरोपंत पिंगळे यांच्या 75रीची आठवण सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केलं. जेव्हा 75रीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो. 75नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असा संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मोहन भागवत यांनी ही आठवण सांगितली. पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया. मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने. म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात जे सगळं होतं त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची. आणि असा विनोदाचा सुरा घालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा. नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला किंवा संघाने नियम केलेला की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश
सुरक्षित हातात सोपवावा लागेल. पाहुयात पुढची बातमी. शहापूरच्या दमानी शाळेमध्ये टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर एकच खळबळ माजली. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 5 जणांना अटक करण्यात आली. तर या प्रकारामुळे पालक ज्या विश्वासानं आपल्या मुलींना या शाळेत पाठवतात त्या विश्वासाला तडा गेल्याचं दिसतंय. महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शहापूर इथल्या पोलीस स्थानकामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी पोलीस अधिकारी, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ट्रस्टीचे जे एकूण दोघांचा गुन्हा दाखल होता ते आहे काय यामध्ये? त्यांचे पण नावं त्यात घेण्यात आलेले आहेत. 2 ट्रस्टीचे आणि त्यांना अटक करण्यात आली. ट्रस्टींचे FIR मध्ये नाव घेण्यात आलेले आहे.